धिक्कार असो. खालटा का अंगावर टाका एक 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 कागद. म्हणून तर आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे. देत कसे नाही. देत कसे नाही. मान्य करा. मान्य करा. नमस्कार. एसपी न्यूज चाकूर मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एका बातमीसोबत स्वागत. मी सुनील शिंदे. काल नुकतंच आपण लातूर जिल्ह्याच्या पंचायत समितीची बातमी दाखवलेली आहे आणि आज भाग क्रमांक 2 मध्ये चाकूर पंचायत समिती या ठिकाणची बातमी दाखवतो. असहकार जे संगणक लिपिक वर्ग आहेत त्यांचे बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे आणि त्या 23 तारखेला ते साखळी पद्धत करून आमरण उपोषण करणार आहेत. त्यांच्याही तेच समस्या आहेत, त्यांचेही तेच अटी व त्रुटी आहेत. परंतु एखाद्याची भावना जर दुखावल्या तर ते वेगळ्या स्तरावर जाऊन कुठल्याही प्रकारचा पाऊल उचलले जातात. परंतु आपण त्यांची बातमी घेणं तेवढंच गरजेचं आहे की नेमकं त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी राहणार आहेत का. संबंध महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन चालू आहे. लातूर जिल्ह्यामध्ये 788 ग्रामपंचायत 11 तालुक्यामध्ये हे आंदोलन चालू आहे. आपण आज प्रत्यक्ष दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी चाकूर पंचायत समिती इथे आलेली आहेत. आपल्यासोबत बोरे सर आहेत, इथले पदाधिकारी आहेत, त्यांच्याही प्रतिक्रिया घेणार. काय सांगाल, लातूर जिल्ह्यातच नव्हतं संबंध महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन चालू आहे आणि आता 23 तारखेला मोठं महामोर्चा घेऊन जाणार आहे. तुम्ही नेमकं कशा स्वरूपाचा हा महामोर्चा राहणार? जे महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने आमच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत शासनाला आम्ही निवेदन दिलेले आहेत. मोर्चा काढला, हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला, शासनानं दखल घेतली नाही म्हणून आम्ही 4थ्या वेतन आयोगापासून वेतन त्रुटीमध्ये असलेली तफावत दूर करावी, पदनामात बदल करावा, पदोन्नती स्तर कमी करावी आणि पेन्शन जुनी पेन्शन जशीच तशी चालू करावी या मागण्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करत आहेत. तसेच 4थ्या वेतन आयोगापासून म्हणजेच 1966 पासून आमच्या संवर्गावर अन्याय झालेला आहे. आमच्या बरोबरचे शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, ट्रेसर ही ज्यावेळेस 4थ्या वेतन आयोगात 115 ते 215 या वेतन श्रेणीत आमच्या बरोबर होते. आज त्यांच्या आणि आमच्या वेतनात एवढी तफावत झालेली आहे की त्या सातत्याने होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात लढा म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आंदोलन चालू केलेलं आहे. 16 तारखेपासून म्हणजे आज 3रा दिवस आहे. आता ही 20 तारखेपर्यंत आम्ही असहकार आंदोलन करतोय. तोपर्यंत जर शासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर 23/2/26 पासून पूर्णतः काम बंद करून आंदोलन करण्यात येईल. जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही कसलीच माघार घेणार नाही. शासनाला माझी विनंती असणार आहे, शासनाने आमच्यावर होत असलेल्या अन्यायाची दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्यात ही विनंती. काय म्हणजे स्थानिकचे गट विकास अधिकारी संतोषजी सरांनी काय म्हणजे काय प्रत्युत्तर काय झालेलं आहे? त्यांचं काय पाठिंबा आहे, आम्हाला सगळ्याला पाठिंबा आहे. आपलं पत्र शासनापर्यंत पोहोचवले. आता इथून आम्ही तहसीलदार महोदयांना दिलेला आहे, आमच्या जिल्हा संघटनेने त्यांना दिलेला आहे, कलेक्टरला दिलेला आहे. त्यांच्या मार्फत आता शासनाला गेलेच असेल ते. लातूर जिल्ह्यात चाकूर पंचायत समिती हे नुकतेच बरेच लोकांच्या बिले पेंडिंग होते, घर रस्त्यावर आहेत, चव्हाट्यावर आहेत आणि आता जर हे आंदोलन बंदच पडलं तर नक्कीच त्या नागरिकाची काय व्यथा होईल. आम्हालाही त्यांच्या व्यथेची जाणीव आहे. परंतु जर आमच्यावर जर 40 वर्षापासून जर भांडून आमच्यावर न्याय मिळत असेल तर शासनाने विचार करावा. आम्ही तर दिवसाची रात्र करू, शासन आमच्या मागण्या मान्य केल्यावर दिवसाची रात्र करून आम्ही लोकांची सेवा करू. असेही सुट्टी असो काही असो, आमचा लिपिक वर्गीय सुट्टी नाही काही नाही, हमेशा पडून असतो. एका माणसाकडे 2-2, 3-3 टेबल असतात तरीही आम्ही वेळ देऊन काम करतो. शासनाने याबाबत विचार करावा एवढीच ही आहे. नक्कीच जर शासनाने आमच्याकडे आमचा विचार केला तर आम्ही दिवस रात्र एक करून आणि गोरगरीब लोकांचे समस्या होणार नाही असे प्रतिपादन इथले बोरे सरांनी केलेले. तर आपल्यासोबत महिला भगिनी आहेत. कारण सिंहाचा वाटा जर कुणाचा असतो जास्तीत जास्त घर परपंच आणि सुख समृद्धीसाठी साध्यातल्या साध्या
सुरूपासून शेवटच्या दौऱ्यापर्यंत फक्त सिंहाचा वाटा असेल तर महिला भगिनीच्या असते त्यांचीही प्रतिक्रिया घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण पुरुषासोबत खांद्याला खांदा लावून कामही करत असतात आणि आज सगळ्यात त्यांनी पुरुषासोबत खांद्याला खांदा लावून उपोषणाला बसलेले आणि येणाऱ्या 30 तारखेपासून बेमुदत कायमस्वरूपीचे काम बंद करण्यात आपल्यासोबत इथल्या ताई आहेत. काय सांगाल ताई, आज तुम्ही घर परपंच कशा प्रकारे चालवतात? आमचं पहिलं प्राधान्य तर ऑफिसलाच राहते आणि आम्ही रात्रीचा दिवस करून घरची कामं करून इथं येतो आणि जनतेला सेवा देतो. बरं, आता हे काम बंद आंदोलन तर आता जवळपास 4 दिवस झालं बंदच आहे आणि असं जर बंद राहत रे तर तुमचा घर परपंच नेमका कसा चालेल? याचा विचार शासनाने पण करावा ना. आम्ही एवढी सेवा देतो तर त्याचा विचार शासनाने करावा. आमच्यावर होत असलेल्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडावी. आम्हाला जे मागण्या आहेत मान्य कराव्या. आमच्या जुनी पेन्शन योजना लागू करावी. आमच्या वेतन त्रुटी दूर कराव्या. शासन तुम्हाला केराची टोपली दाखवते असं वाटते नेमकंच? हा, वाटतंय. आम्ही मुंबईला आंदोलन केलं, परत हिवाळी अधिवेशनाच्या तिथं गेलो आम्ही तिथं आंदोलन करण्यासाठी. आम्हाला कुठलाच न्याय मिळाला नाही. जर असाच न्याय नाही मिळाला तर पुढील तीव्र भूमिका तुमची काय असणार आहे महिला म्हणून? आम्ही आंदोलन चालू ठेवू, कारण अन्यायाविरुद्ध उठाव करणं हे तर कर्तव्यच आहे. नक्कीच जर शासनाने आमची लवकरात लवकर दखल नाही घेतली तर आम्ही 100% काम बंद आंदोलन करू असे प्रतिपादन इथल्या महिला कर्मचाऱ्यांनी दिलेले आहे. नक्कीच या शासनाने या प्रशासकीय कर्मचाऱ्याचा विचार करून यांचं जे हे आंदोलन आहे चव्हाट्यावर येणाऱ्यापैकी नसावं आणि तात्काळरित्या याची दखल घेऊन यांना न्याय मिळण्याचं काम करावं असे प्रतिपादन इथल्या स्थानिकच्या नागरिकांकडून सुद्धा होत आहे. कारण नागरिकांना तेवढाच या गोष्टीचा त्रास होणार आहे. यासाठी एसपी न्यूज साठी मी मुख्य संपादक सुनील सह कॅमेरामन पवन सह लातूर, चाकूर.